नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला जाळं कसं बनवतात, जे तुम्ही पापलेट वगैरे चमचमीत खाताय, ते कोणत्या जाळ्यात भेटतात, ते जाळं कसं बनवतात, ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, जाळं बनवायचं काम चालू आहे. सध्या आम्ही पापलेटचं जाळं बनवतोय, त्याच्यानंतर आम्ही कोलंबीचं वगैरे जाळं बनवणार आहोत. आता आमचं पापलेटचं जाळं बनवायचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला त्याची आता प्रोसेस दाखवतो, तर तुम्ही व्यवस्थित बघा. लोकांना वाटतं की मच्छी एकदम इझी भेटत असते, पण त्याच्या मागची मेहनत समजत नसते. तर आता तुम्हाला स्टार्टिंगपासून मी मेहनत दाखवणार आहे की ते जाळं कसं बनवायचं, त्याच्यानंतर त्याला फ्लोट कसे बांधायचे असतात, त्यानंतर त्याला वेट कसं लावायचं असतं, रस्सी कशी लावायची असते, त्यानंतर ते बोटीत न्यायचं असतं जाळं, त्याच्यावरती काम करायचं परत. त्याच्यानंतर मग ते पाण्यात जातं. पाण्यात गेल्यावरती त्याला मासे मिळतात. त्यानंतर ते गावलेले मासे काढायचे आणि नंतर बोटीमध्ये ठेवायचे. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवतो की पापलेटचं जाळं कसं बनवतात. आता ही जी रस्सी दिसते ही पहिल्या एका पॅकेटमध्ये ठेवलेली असते. ती पूर्ण काढून तिला व्यवस्थित सरळ करून घेतली जाते. नंतर अशा ट्रेमध्ये अशी गोळा केली जाते, जेणेकरून तिचा सर्व पीळ वगैरे असतो तो निघून जातो. जर का पीळ राहिला तर आपल्या जाळाला सुद्धा पीळ येतो. तर तुम्ही पाहू शकता हिला आता पीळ राहिलाय नाही. आता तुम्हाला जाळं दाखवतो पापलेटचा. आता तुम्हाला मी रस्सी तर दाखवली, त्याच्यानंतर हे जे कंपनीतून जाळ बनवून येतं ते अशा पद्धतीने असं पहिलं आहे पॅकेटमध्ये. त्याच्यावरती सर्व लिहिलेलं असतं इथे साईज वगैरे, त्या साईजनुसार आपल्याला घ्यायला लागतं. आता ह्याच्यात जो हा व्हाईटवाला धागा दिसतोय हा म्हणजे एंडचा पार्ट आहे, म्हणजे जाळ्याच्या वरच्या खालचा एंड असतो इथे. हे आपल्याला एकत्र करायला लागतात, त्याच्यानंतर एका रस्सीमध्ये भरायला लागतात. ते आता मी तुम्हाला दाखवतो. रस्सीमध्ये भरले सुद्धा आहे आपल्याकडे. तर आता तुम्ही जे व्हाईट धागा बघितलात, त्याच पद्धतीने इथे निळा धागा आहे. हे दुसरं जाळं आहे, ते मी तुम्हाला दाखवतोय. हे पूर्ण आता हे किती हजारो आस बोलतात त्यांना, म्हणजे जाळ्याचा एक गाला असतो त्याला आस बोलतात. आता हे हजारोच्या संख्येने असतील, अजून तिकडे सुद्धा बांधून टाकलेले आहेत. तर ह्यांना सर्व एकत्र करायला लागते. तुम्ही पाहू शकता या रस्सीमध्ये भरलेलं आहे. ही रस्सी गेले त्या इथे ट्रेच्या जवळ. रस्सीमध्ये भरून परत मी हे मार्किंग वगैरे करून मग पुढे बांधायला लागवतो. तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. आता हे जे काका मोजतात ते गाळा मोजतात, म्हणजे जे आस असतात ते मोजले जातात. तर पाहू शकता मार्किंग केलेली आहे. मार्किंगनुसार मग त्या मार्किंगवरती बांधायची असते. पहिले आस मोजून घ्यायचे, नंतर रस्सी सरळ करायची, नंतर मग आलेल्या मार्किंगवरती रस्सी आणि ते जाळं बांधायला लागतं. आता ते काकांनी आपल्याला इथे तसली आहे ही लाल कलरची, ती पाहू शकते इथे बांधलेली ही पण. आणि आता थोडी गाठ मारून दिली आहेत, 2 गाठी मारलेल्या आहेत, जेणेकरून मार्किंग हलायला नको. त्यानंतर पुढे या बाबांकडे जाणार आहे. पाहू शकतो बाबा 2-3 गाठी मारणार अजून, आणि पुढे त्या दुसऱ्या बाबांकडे देणार आहेत. पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता काम चालू आहे आपलं. आणि अशी मोकळी जागा घेतलेली आहे, जेणेकरून जाळं रुंद करून व्यवस्थित बांधता येईल. छोटी जागा असेल तर जाळं बांधता येत नाही व्यवस्थित. ते पूर्ण जाळ्याचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. म्हणजे ज्यांच्या घरी बोट असते त्यांच्या घरी अशी मोकळी जागा ठेवायला लागते, जेणेकरून जाळ्याचा मेंटेनन्स वगैरे होईल. त्या उद्देशाने ते घर सुद्धा बांधतात. तर तुम्हाला दाखवतो गाठी कशा मारल्या जातात. तर तुम्ही एकदा पाहून घ्या गाठ कशी बांधली जाते. आता ह्या रस्सीमध्ये तो निळा धागा आहे, त्याच्यावरून परत हे बाबा लाल कलरचा धागा बांधतायत, जेणेकरून तिथे थोडी ताकद यायला पाहिजे. कारण ह्या धाग्यावरतीच जास्त लोड असतो ज्यावेळी पाण्यामध्ये असतो. तर हे जिथे लाल कलरचा धागा बनलेला आहे त्या धाग्यावरती जास्त लोड असतो, त्यामुळे इथे डबल धागा लावलेला आहे. आता आपली ही एक साईड बांधायचं काम चालू आहे. दुसऱ्या साईडनी बांधून झालेलं आहे, ते मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने बांधलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही ती जी गाठ मारतायत बाबा ती अशी मारलेली असते. आणि असाच दुसरा हा गाळा बनवलेला आहे. तो निळा धागा होता त्याच्यावरती हा गाळा बनवलेला आहे. आणि हा पूर्ण असा एक साईड कंप्लीट झाले. जे निळे धागे आहेत ते पाहू शकता तुम्ही हजारोच्या संख्येने. ते एक 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 घेऊन सर्व एका रस्सीमध्ये भरलं जातं. तो एक जाळा बनवायला 1 दिवस जातो अख्खा. आणि इथे असे बघू शकता तुम्ही 7 ते 8 जाळे बनवून झालेले आहेत. त्यानंतर ही जी रस्सी आहे एका साईडला फ्लोट लावले जातात, त्या साईडला दगड लावले जातात. असं नाही की कोणत्याही फिक्स जागा असते. तुम्ही कोणत्याही साईडला बांधू शकता.
पण फ्लोट आणि जो वेट लावाल तुम्ही तो सेम आला पाहिजे वर खाली, तर तुमचा जाळा व्यवस्थित राहणार आहे. नाहीतर तो वर खाली होतो जाळा आणि मासे पण मिळत नाही. आता मी तुम्हाला साईज दाखवतो जाळ्याची कशी मोजतात, म्हणजे किती आस आणि किती अंगला, म्हणजे ही बोटं म्हणजे अंगलं बोलतात त्याला, किती अंगुल जाळ आहे असं वगैरे मोजलं जातं आमच्याकडे. तर तुम्हाला मी दाखवतो मोजून. आता तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी एक आस भरलेला आहे. आता ही माझी 4 बोटं व्यवस्थित गेलेत, म्हणजे हा 4 अंगली झाला. इथे समजा 5वा बोट गेला ते 5 अंगली होता, आता 5वा बोट आपला जात नाही, त्यामुळे हे 4 अंगली झालाय पाहू शकता. अशी जाळ्याची साईज म्हणजे गाळा मोजला जातो. दुसरं कोणी विचारलं ना किती अंगली जाळं बनताय, तर आम्ही असं हात टाकायचं आतमध्ये आणि सांगायचं 4 अंगली झालं. आता मी तुम्हाला पापलेटचं जाळ बांधतात ते दाखवलं. आता ह्या साईडला थोडा साईज मोठी आहे जाळ्याची, तुम्ही पाहू शकता धागा जाड आहे. आता जे मोठे मोठे मासे असतात कोमटा, तांबुसी वगैरे, रावस वगैरे किंवा असे घोल वगैरे मासे असतात, त्यासाठी थोडा जाड्या साईजचा जाळा लागतो. तर हे थोडं जाळं आहे. याची साईज थोडी मोठी आहे, मला 10 अंगली जाळं असेल हा. कारण हे आपला हात बघा इझी आहे एकदम. त्याचे फ्लोट दाखवतो, फ्लोट बांधलेले आहेत त्याला, तर फ्लोट दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता हे फ्लोट लावलेले आहेत, रस्सीतून घेतलेले आहेत. हे फिक्स लावले जातात, रस्सीच्या आतून घेतलं की फिक्स होऊन जातात, ते काही निघत नाही. म्हणजे पापलेटच्या जाळ्याला वगैरे सरकवायला लागतात, म्हणजे समजा मासे खाली असतील तर फ्लोट कमी करायला लागतात, त्यामुळे ते रस्सीला बाहेरून बांधले जातात. पाहू शकता इथे जाळं बनवून ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मेहनत करायला लागते जाळं बनवताना. पहिले ते मार्केटला जाऊन, आमच्या इकडे मुंबईला जाऊन जाळं घेऊन येतात. मुंबईला जायचं, त्याच्यानंतर ती जाळं घ्यायची, त्याच्यानंतर गाडीत टाकायची, त्याच्यानंतर गावाला घेऊन यायचं, रस्सी घ्यायची वगैरे, सर्व वेट वगैरे फ्लोट वगैरे घ्यायला लागतात. त्यानंतर घरी आणल्यावरती सुद्धा एक 1-2 महिन्याची मेहनत करायला लागते सर्व जाळं बांधण्यासाठी. पहिली ती रस्सी ताणायला लागते, त्याच्यानंतर ते जाळं ताणायला लागतं, त्याचं सर्व पीळ काढायला लागतं. त्यानंतर ते सर्व आस रस्सीमध्ये भरायचे, त्याच्यानंतर ते सर्व बांधायचं, फ्लोट बांधायचे, त्यानंतर बोटीमध्ये न्यायचं. म्हणजे जवळजवळ 2 महिने मेहनत घ्यायला लागते. त्याच्यानंतर ती जाळं आपल्या बोटीमध्ये जातात. आणि बोटीमध्ये जाऊन फक्त बोटीमध्ये जाळं ठेवायला नाही लागत, ते बोटीमध्ये जाऊन ती नंतर पाण्यामध्ये टाकायला लागतात, लाटांवरून वगैरे. आमच्या इकडे भरपूर लाटा असतात, त्या लाटांवर वरती मारा करून मग समुद्रात जायला लागतं, त्यानंतर जाळं टाकायला लागतं. ते जाळं टाकल्याच्या नंतर मग आपल्याला मासे मिळतात. तर असं नाही की पापलेटच्या जाळ्यात फक्त पापलेटच भेटेल, वेगवेगळे मासे सुद्धा भेटतात, पण ते आपल्याला सर्व सोडवायला लागतात, नाहीतर ते जाळं खराब होतं, म्हणजे मासे खराब होतात जाळ्यामध्ये, मग पुन्हा टाकता येत नाही. त्यासाठी व्यवस्थित जाळं क्लिअर करून ठेवायला लागतं. तर एवढी मेहनत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवलं आहे पापलेटचं जाळं कसं बनवतात. जर का आजची तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.